नमस्कार, मी अभिजित अंकुश पवार. कळवा प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक 9 ड या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. या प्रभागात नगरसेवक झाल्यानंतरची जी कामं असतात, म्हणजे जी आधी ज्यांना जमली नाहीत ते मी करून दाखवेल असा, म्हणजे आतापर्यंत आम्ही केलेली कामं, नगरसेवक नसताना केलेली कामं ही त्यांनी करायला हवी होती, ते मी आतापर्यंत करत आलोय. जितेंद्र आव्हाड साहेबांचा हा बालेकिल्ला आहे. या जितेंद्र आव्हाड साहेबांच्या बालेकिल्ल्यामध्ये साहेबांच्या निधीतून टोटल म्हणजे आम्ही जी कामं केली असतील ती 86 सोसायट्यांचे काँक्रिटीकरण वगैरे झालेले आहेत. 103 सोसायट्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे लावून झालेले आहेत. प्रभागातील ड्रेनेज लाईन सुधारण्यात आलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे ज्या कचऱ्याचा निचरा वगैरे हा होत नाही. म्हणजे इथं या पार्सिकमध्ये असं बघायला जाल तर म्हणजे असा कचरा कोपऱ्यात ठेवलेला असतो, खारेगावात कोपऱ्यात ठेवलेला असतो. हिरानदी इस्टेट असतं तर असं झालं नसतं, कचरा उचलला गेला असता. म्हणून ह्याचा निचरा, या पाण्याचा प्रश्न आणि जितेंद्र आव्हाड साहेबांचं जे स्वप्न आहे की या मतदारसंघामध्ये एक सीबीएसई स्कूल झाली पाहिजे. त्या म्हणजे काय होतं की 2-2 वर्षाच्या मुलांचा प्रवास 2-2 तासाने वाढतोय, म्हणजे त्यांचं आयुष्य 2-2 तासाने आपणच कमी केलेल्यासारखं होतंय. कारण की या ब्रिजच्या पलीकडे किंवा या एरोलीच्या पलीकडे त्यांना शाळेमध्ये जावं लागतं, तिथे सीबीएसई स्कूल आहे. या एरियामध्ये कळव्यामध्ये सीबीएसई स्कूल नाहीये. ह्याचा प्रयत्न जितेंद्र आव्हाड साहेब स्वतः करत आहेत आणि ते आम्ही त्याच्यासाठी तत्पर प्रयत्नात आहोत.